सर्वांना नमस्कार. आज आपण भागाकार पद्धतीने वर्गमूळ कसं काढायचं हे शिकणार आहोत. समजा आपल्याला 2 ही संख्या दिलेली आहे आणि आपल्याला 2चे वर्गमूळ काढायचे आहे. तर सर्वात आधी आपण इथे भागाकाराची मांडणी करूया आणि दशांश चिन्हानंतर खूप सारे शून्य लिहूया. हे दशांश चिन्हानंतर असल्यामुळे आपण आपल्याला हवे तितके शून्य देऊ शकतो. वर्गमूळ शोधण्यासाठी आपण सर्वात आधी दशांश चिन्हानंतरच्या अंकांच्या जोड्या किंवा गट बनवतो. तर इथे या 2 शून्याची एक जोडी होईल, या 2 शून्याची एक जोडी होईल आणि अशाच आपण जोड्या करूया. आणि आपण दशांश चिन्हाच्या आधीच्या संख्यांचे देखील गट बनवतो. इथे फक्त 2 हीच संख्या आहे, त्यामुळे आपण तिला 02 असं लिहू आणि एक गट बनवूया. जसजसं आपण भागाकार करत पुढे जाऊ तसतसे तुम्हाला या जोड्या बनवण्याचे महत्त्व समजेल. आता वर्गमूळ काढण्याची पहिली पायरी म्हणजे आपल्याला अशी संख्या शोधायची आहे जिचा वर्ग 2च्या सर्वात जवळचा असेल आणि ती संख्या आहे 1. त्यामुळे सर्वात आधी आपण 1 हा भाजक म्हणून इथे लिहूया आणि इथे तिघांचा एक नियम लागू होतो, जिथे आपल्याला वर गुणाकार आणि खाली बेरीज करावी लागते. हीच ती पायरी आहे जी या पद्धतीला आपल्या नेहमीच्या भागाकारापेक्षा वेगळी बनवते. याचा अर्थ असा की जो काही भाजक आपण इथे एकक स्थानी घेत आहोत तीच संख्या आपल्याला इतर 2 ठिकाणी म्हणजे इथे आणि इथे लिहावी लागेल. आणि याचे महत्त्व असे की हा आपला भागाकार बनतो. त्यामुळे नवीन भाज्य मिळवण्यासाठी आपल्याला या भागाकाराशी गुणाकार करावा लागतो. तर 1 गुणिले 1 बरोबर 1 होईल आणि आपल्या नवीन भाज्याचा पहिला भाग मिळवण्यासाठी आपण तो मूळ भाज्यामधून वजा करू. आणि दुसऱ्या बाजूला आपल्या नवीन भाजकाचा पहिला भाग मिळवण्यासाठी आपल्याला बेरीज करावी लागेल. तर इथे 1 आहे, त्यात आपण 1 मिळवू म्हणजेच इथे 2 येतील. आता हा आपल्या नवीन भाजकाचा पहिला भाग आहे आणि हा आपल्या नवीन भाज्याचा पहिला भाग आहे. पूर्ण भाज्य मिळवण्यासाठी आपल्याला पुढची जोडी खाली घ्यावी लागेल. त्यामुळे हे 0 खाली घेतल्यावर आता तुम्हाला समजले असेल की आपण 0च्या जोड्या का बनवल्या. तर हा आपला नवीन भाज्य आहे. आता आपला संपूर्ण नवीन भाजक तयार करण्यासाठी आपल्याला हे लक्षात ठेवायचं आहे की आपण एकक स्थानी जी कोणती संख्या लिहू, जसे आपण आधी बोललो, ती 3 वेळा लिहिली जाईल. ती इथे असेल, वर भागाकाराच्या जागी असेल आणि भाजकाच्या खाली देखील असेल. तर मुख्य कल्पना अशी आहे की आधी इथे दशांश चिन्ह दिलेले आहे आणि आपण दशांश चिन्हानंतरच्या संख्यांकडे जात आहोत. त्यामुळे आपल्याला वर देखील दशांश चिन्ह द्यावं लागेल, जे आपण इथे दिलं. आणि त्यानंतर आपला भाजक पूर्ण करण्यासाठी मी जी पुढची संख्या घेणार आहे ती अशी असली पाहिजे की तयार झालेला भाजक आणि आपण निवडलेला एकक स्थानचा अंक यांचा गुणाकार हा आपल्या भाज्याच्या सर्वात जवळचा असावा. याचा अर्थ असा की तो तिघांचा नियम पूर्ण करण्यासाठी आपल्याला ती संख्या इथे, इथे आणि इथे लिहावी लागेल. आणि त्यामुळे नवीन भाज्य मिळवण्यासाठी आपल्याला वजाबाकी करावी लागेल. आणि आपण कशातून वजा करणार? तर ते भाजक आणि भागाकार यांच्या गुणाकारातून आलेलं उत्तर असेल. त्यामुळे आपल्याला एकक स्थानी अशी संख्या निवडावी लागेल जेणेकरून भाजक आणि भागाकार यांचा गुणाकार आपल्या नवीन भाज्याच्या सर्वात जवळचा असेल. चला तर हे करून पाहूया. तर 100च्या सर्वात जवळची संख्या शोधूया. समजा आपण 23 घेतले. जर आपण एकक स्थानी 3 ठेवले तर 23 गुणिले 3 म्हणजे 69 मिळतील. ठीक आहे, आता आपण 4 घेऊन पाहूया. म्हणजे 24 गुणिले 4 म्हणजे हे 96 होतील. आता हे 100च्या बऱ्याच जवळ आहे. आपण 5 देखील तपासूया. तर 25 गुणिले 5 आपल्याला मिळतात 125. हे खूप जास्त आहे. त्यामुळे 100च्या सर्वात जवळची आणि त्याहून लहान संख्या मिळवण्यासाठी आपल्याला एकक स्थानी 4 हा अंक निवडावा लागेल. तर आता आपण इथे 4 लिहिल्यावर आपल्याला तो 3 ठिकाणी म्हणजे इथे, इथे आणि इथे लिहावा लागेल आणि तो आपण लिहिला आहे. त्यामुळे इथे 24 गुणिले 4 म्हणजे 24 चोक 96 येतील आणि आपण 100मधून 96 वजा करू शकतो. खाली आपल्याला 4 मिळाले आणि नवीन भाजक आपल्याला मिळाला 28. आणि मग वर्गमुळाचे पुढचे अंक मिळवण्यासाठी आपण याच पायऱ्या पुन्हा पुन्हा करत राहू. आता संपूर्ण भाज्य मिळवण्यासाठी आपण 0ची जोडी खाली घेऊया आणि संपूर्ण भाजक मिळवण्यासाठी आपण एक संख्या निवडू. तर आपण इथे, इथे आणि इथे एक असा अंक निवडणार आहोत जेणेकरून नवीन भाजक आणि तो भागाकारात आलेला अंक यांचा गुणाकार 400च्या सर्वात जवळचा असेल. चला पाहूया आपण कोणता अंक घेऊ शकतो. आपण 400च्या जवळची संख्या शोधू. पहा, 281 गुणिले 1 केलं तर आपल्याला 281 मिळतील. 282 गुणिले 2 करून आपल्याला मिळतील 564, जे 400पेक्षा मोठे आहेत. त्यामुळे आपल्याला एकक स्थानी 1 हाच अंक घ्यावा लागेल. चला इथे 1 लिहूया. तर इथे, इथे आणि इथे 1 येतील, ज्यामुळे 281 गुणिले 1 करून आपल्याला मिळाले 281 आणि 400मधून ते वजा केल्यावर आपल्याला मिळतील 119 आणि 281 अधिक 1 करून आपल्याला मिळतील 282.
पुन्हा पूर्ण भाज्य तयार करण्यासाठी आपल्याला पुढची शून्याची जोडी खाली घेता येईल आणि संपूर्ण भाजक मिळवण्यासाठी आपल्याला एकक स्थानचा असा अंक शोधावा लागेल जेणेकरून तो नवीन भाजक आणि एकक स्थानचा अंक जो भागाकारातही येईल त्यांचा गुणाकार 11,900च्या सर्वात जवळचा असेल आणि लहान असेल. तर 11,900च्या सर्वात जवळची संख्या शोधण्यासाठी आपण 2823 गुणिले 3 करू आणि मग आपल्याला मिळतील 8,469. 2824 गुणिले 4 करू जे 11,296 येतात. आता हे 11,900च्या बऱ्याच जवळ आहे त्यामुळे आपण इथे 4 लिहूया आणि आपण वरसुद्धा 4 लिहिले. जर आपण हीच प्रक्रिया पुढे करत राहिलो तर आपल्याला या अपरिमेय संख्येचे पुढचे अंक मिळत जातील. पण 2चे वर्गमूळ ही एक अपरिमेय संख्या असल्यामुळे ती अखंडित असेल. त्यामुळे आपण कुठे थांबायचं आणि 2च्या जवळचं उत्तर कोणतं सांगायचं हे आपल्यावर अवलंबून आहे. तर समजा आपण दशांश चिन्हानंतर 3 अंकांपर्यंत थांबूया. त्यामुळे 2चं वर्गमूळ हे साधारण 1.414च्या जवळ येतं. आता आपल्याला भागाकार पद्धतीने संख्येचे वर्गमूळ कसे काढायचे हे समजले आहे. आता आपण अपरिमेय संख्यांबद्दलही थोडं बोलूया. इथे 2चे वर्गमूळ हे 1.414च्या जवळचे आहे आणि हे एक अखंडित दशांश रूप आहे. तसेच अपरिमेय संख्येचा आणखी एक गुणधर्म म्हणजे ती अनावर्ती असते. याचा अर्थ त्यामध्ये कोणताही एक ठराविक आकृतीबंध नसतो. म्हणजे पुढचे अंक 41414 असेच येत राहतील असे नाही. ते सगळे वेगवेगळे अंक असतील आणि त्यात कोणताही ठराविक क्रम नसेल. त्यामुळे ती अनावर्ती सुद्धा आहे. आणि जेव्हा एखाद्या संख्येच्या दशांश रूपात हे दोन्ही गुणधर्म असतात तेव्हा आपण त्या संख्येला अपरिमेय संख्या म्हणतो. आणि हे परिमेय संख्यांपेक्षा वेगळं आहे कारण परिमेय संख्या अशा असतात ज्यांना आपण p/q या रूपात मांडू शकतो जिथे q हा शून्य नसतो आणि p आणि q हे पूर्णांक असतात. परिमेय संख्यांचे दशांश रूप 2 पैकी एका प्रकारात असते. एकतर ते खंडित असते, उदाहरणार्थ 1/5 ज्याचं उत्तर 0.2 येतं आणि ते तिथेच थांबते. त्यामुळे हे खंडित दशांश रूप आहे म्हणजेच ती एक परिमेय संख्या असेल. किंवा जर ते अखंडित असेल किंवा अखंड असेल तर ते आवर्ती असते कारण जर ते अनावर्ती असेल तर ती अपरिमेय संख्या बनते. याचं उदाहरण द्यायचं झालं तर आपण 2/7 घेऊ शकतो ज्याचं दशांश रूप 0.2857114 असेच पुढे चालू राहते आणि आपण हे त्या आवर्ती भागावर एक आडवी रेष मारून दर्शवतो. तर हा अपरिमेय संख्या आणि परिमेय संख्या यांच्यातला फरक आहे. चला अपरिमेय संख्यांची आणखी काही उदाहरणं पाहूया. तर यांचा गुणधर्म असा आहे की त्या अखंडित आणि अनावर्ती असतात. आपण आधीच पाहिलंय की 2चं वर्गमूळ ही एक अपरिमेय संख्या आहे. त्याचप्रमाणे 3चे वर्गमूळ देखील एक अपरिमेय संख्या आहे कारण त्याचं दशांश रूप 1.732 असं पुढे चालू राहतं. ते अखंडित आणि अनावर्ती आहे. तसंच 5च्या वर्गमूळाकडे पाहिलं तर ती सुद्धा एक अपरिमेय संख्या असेल. ती 2.23606 अशी पुढे जात राहते आणि अपरिमेय संख्या ओळखण्याची एक सोपी पद्धत म्हणजे जर n ही पूर्ण वर्ग नसलेली कोणतीही परिमेय संख्या असेल तर nचे वर्गमूळ हे नेहमी एक अपरिमेय संख्या असते. इथे 3 आणि 5 या दोन्ही पूर्ण वर्ग संख्या नाहीत त्यामुळे या दोन्ही संख्यांची वर्गमुळे ही अपरिमेय संख्याच आहेत. आता 6चा वर्गमूळ जर का आपण पाहिलं तर 6चा वर्गमूळ हे बरोबर 2.44948 आणि असंच पुढे जात राहतं. हे सुद्धा अखंडित आणि अनावर्ती आहे त्यामुळे 6चा वर्गमूळ देखील अपरिमेय संख्या आहे. 7चं वर्गमूळ पाहूया. 7चं वर्गमूळ हे 2.64575 आणि ते असं पुढे चालू राहतं. ते सुद्धा अखंडित आणि अनावर्ती आहे त्यामुळे ही सुद्धा एक अपरिमेय संख्या आहे. आता 9चं वर्गमूळ पाहूया. 9 ही एक पूर्ण वर्ग संख्या आहे त्यामुळे 9चं वर्गमूळ आपल्याला माहिती आहे 3 असतं. हे खंडित आहे आणि याचा अर्थ ती अपरिमेय संख्या नाही आणि ती खरोखरच एक परिमेय संख्या आहे. तर हे सर्व अपरिमेय संख्या आणि परिमेय संख्यांबद्दल होतं आणि भागाकार पद्धतीने एखाद्या संख्येचे वर्गमूळ कसे काढायचे याबद्दल होतं. आजच्यासाठी एवढंच. धन्यवाद.